श्री गणेशाय नमः। वेंकटाद्रे समोस्तानं ब्रह्मांडे नास्ति किंचन। वेंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति। लक्ष्मीनारायण भगवान की जय। आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील कळसाध्याय आपण बघणार आहोत. आपण बघितलं की मागचा जो अध्याय होता त्या अध्यायामध्ये आपण पद्मावतीचा आणि व्यंकटेशाचा विवाह, आकाशराज राजाचा मृत्यू, त्यानंतर तोंडमान राजा आणि वसुदान या दोघांचं असलेलं युद्ध, आणि त्यानंतर त्या तोंडमान राजाने त्या व्यंकटाद्री पर्वतावरती जे एक भव्य दिव्य अशा प्रकारचं एक देवालय त्यानं उभारलं, जे आजही तुम्ही आम्ही जे जाऊन आपण तिथे व्यंकटेशाचं दर्शन घेतो ते म्हणजे तिरुपतीचं मंदिर. हे मंदिर त्या तोंडमान राजानं त्यानं स्वतः बांधलेलं आहे. पुढे काय झालं, हा तोंडमान राजा जो होता हा तिन्ही त्रिकाळ त्या मंदिरामध्ये जाऊन व्यंकटेशाची पूजा अर्चा करत, आणि त्यामुळे त्याचं फळ त्याला असं मिळालं की त्याच्या राज्यात कोणीही दरिद्री, कोणीही दुःखी, कोणीही कष्टी नसत. कधीही याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला नाही. प्रत्येक स्त्री आणि पुरुष स्वधर्माप्रमाणे आचरण करत. त्याचप्रमाणे हा अत्यंत प्रजावत्सल असा राजा होता. नित्य तिन्ही त्रिकाळ याच्या राज्यात अन्नछत्र हा चालवत असत. हा प्रजावत्सल असल्या कारणाने झालं असं की एके दिवशी एक विप्र, जो वसिष्ठ गोत्राचा विप्र होता, त्याचं नाव होतं कुर्म. हा विप्र, त्याची पत्नी जिचं नाव होतं महालक्ष्मी, आणि याचा पुत्र 2.5-3 वर्षाचा पुत्र, त्याचं नाव होतं राघव. या दोघांना घेऊन हा विप्र राज्याकडे आला आणि राजाला भेटला. राजाला त्याने अशी प्रार्थना केली की मी आता गंगा स्नानासाठी जाते. ही माझी महालक्ष्मी नावाची जी पत्नी आहे, जी गर्भारे 5 महिन्यांची, आणि माझा हा जो मुलगा आहे राघव, जो की 2.5 वर्षांचा आहे, तर या दोघांना एवढ्या लांब चालवणार नाही. करता राजा, मी यांना तुझ्या जवळ ठेवून जातो आणि मी 5 महिन्यात 6 महिन्यात मी पुन्हा वापस येतो, अशी यानं प्रार्थना केली. तोंडमान राजाने सांगितलं की अरे तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी यांची सर्वतोपरी काळजी घे. आणि त्यानंतर हा मोठ्या आनंदानं तीर्थयात्रेला निघून गेला. इकडे राजानं काय केलं, या दोघांना सुद्धा, या महालक्ष्मीला आणि त्या बालकाला राघवाला एका मंदिरामध्ये यांनी त्यांना ठेवलं, आणि 6 महिन्यापुढे ते पुरेल एवढं अन्न शिधा त्यांच्या हवाली केला. आणि काय झालं की हा हळूहळू हळूहळू कालांतराने हा विसरून गेला की आपल्यावरती यांची जबाबदारी. तिकडे सुद्धा हा विप्र तीर्थयात्रेला गेला असताना अनेक अशा प्रकारचे मोठमोठे नगर त्याला लागले, आणि त्याच्या मनामध्ये अजून पुढे अजून पुढे अजून पुढे अजून पुढे जाण्याची एक इच्छा त्याच्या मनात निर्माण झाल्या असल्या कारणाने त्याचा तीर्थयात्रेचा जो कालावधी होता तो षण्मासापासून पुढे 2 संवत्सरापर्यंत तो जाऊन पोहोचला. इकडे काय झालं, राजा नंतर त्याच्या राज्यकारभारामध्ये इतका दंग झाला की याच्या स्मरणात सुद्धा राहिलं नाही की आपल्यावरती यांची जबाबदारी आहे म्हणून. हा विसरून गेला. 2 संवत्सरांनी काय झालं, हा विप्र पुन्हा आला. पुन्हा आल्यानंतर हा राजाकडे गेला, राजाला नमस्कार केला, आणि राजाला अचानक त्याची चूक जाणवली की अरे अरे हे तर फार अवघड झालं म्हणे. मी तर मागच्या 1.5 संवत्सरापासून बघितलं सुद्धा नाही म्हणे यांच्याकडे, हे कसे आहेत काय आहेत. बरं, आता हा विप्र येऊन उभा टाकला, हा त्याच्या पत्नीची आणि मुलाची आणि त्याचप्रमाणे नवा अर्भकाची हा आता मागणी करतोय. राजाने सांगितलं काही काळजी करू नको म्हणे, तो एक काम कर म्हणे, तो आता नदीवरती जा, थोडं स्नान संध्या अर्चन तू कर, त्यानंतर व्यंकटेश्वर भगवानाकडचं जाऊन दर्शन घे, सगळी व्यवस्था मी करतो, त्यानंतर भोजन कर आणि थोडी विश्रांती कर म्हणे, मी लवकरच तुझी त्यांची गाठभेट घालून देतो. आता त्याला सांगितलं. तो विप्राही मोठ्या आनंदाने निघून गेला की आज 2 संवत्सरानंतर त्याला त्याच्या पत्नीचा आणि मुलांची त्यांची भेट होणार होती. इकडे राजाने काय केलं, हा अत्यंत दुःखी कष्टी झाला. यानं पटकन त्याच्या सैनिकांना पाठवलं. सैनिकांनी जाऊन बघितलं, ते मंदिर जेव्हा उघडलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे अरे इथं फक्त अस्थी पडलेले आहेत, आता काय करायचं. त्यांनी जाऊन पुन्हा राजाला बातमी दिली, वार्ता सांगितली.
की तिथं फक्त त्यांच्या अस्थी आहेत. राजा मोठं दुःखी झाला आणि त्याने त्या व्यंकटेशाची करुणा भागली. त्यांनी सांगितलं की देवा, माझ्यावरती खूप मोठं विघ्न आलेलं आहे. हे विघ्न तूच आता याचं निवारण कर. अशी म्हणून तो आर्त भावनेनं त्यानं भगवानाला त्याचा धावा केला व्यंकटेशाचा. आणि तो दिनवत्सल आहे, कृपा सिंधू आहे, कृपेचा वर्षाव करणार आहे, कृपाघन आहे. त्याने कृपा केली. साक्षात भगवान व्यंकटेश त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला सांगितलं की राजा वत्सा, तू काही काळजी करू नकोस, तू त्यांच्या अस्थी घेऊन ये. राजाने त्यांच्या अस्थी आणल्या, त्या भगवानासमोर ठेवल्या आणि त्याचप्रमाणे भगवानांनी त्या अस्थी स्वामी तीर्थावरती नेल्या. स्वतःच्या हातानं त्याच्यावरती जल शिंपलं आणि एक कृपादृष्टी, कशी दृष्टी होती? अमृत कृपा दृष्टी त्या अस्थींवरती जेव्हा टाकली तेव्हा, आणि काय आश्चर्य, ज्याप्रमाणे झोपेतून उठावं त्याप्रमाणे तिघ जण उठून बसले. हे तर उठून बसले, पण इकडे राजा त्याच्या दोन्ही डोळ्यातून, नेत्रातून त्याच्या अश्रुधारा त्याच्या वाहू लागल्या. तो भगवंताकडे तो अत्यंत, काय सांगावं ते वर्णन. देवा, खरंच तू आहे रे, तू आहेस, असं म्हणू लागला. आणि भगवंतानी त्याला सांगितलं की ही वार्ता मात्र तू कोणालाही सांगू नकोस. त्यानंतर तो विप्र आला. विप्र आल्यानंतर याने त्याच्या हवाली त्याचा पूर्ण परिवार केला. झालं, ते आनंदात तिथनं निघून गेले. मग आता यानं काय करायचं? राजाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये हा भाव दाटून आला. पण देव आहे शेवटी, तो ब्रह्मांडाचा नायक आहे. किती वेळ त्याच्या समोर थांबणार? काही क्षणातच, म्हणजे निमिषातच भगवान तिथून अदृश्य झाले. आता राजाला वाटलं की भगवंतानं आपल्यासाठी एवढं काहीतरी केलं ना म्हणे, मग आपण काय करायचं? मग आपण काय करू? सुवर्ण मुद्रा तयार करू. तत्पूर्वी काय झालं? हा ब्राह्मण जो होता, हा विप्र जो होता, या विप्राने त्याच्या पत्नीला आणि पत्नीला त्या नव अर्भकाला, कन्या त्या अर्भक होत, त्या अर्भकांना त्यांना बघितलं आणि ते आता त्या मुलाला त्यांनी जवळ घेतला. मुलाला जवळ घेतल्या काय सांगितलं बरं त्यांनी? काय सांगितलं? त्या स्त्रीनं सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर आम्ही या राजाकडे होतो, आम्ही अन्न पाण्याविना आम्ही मृत्यू पावलो. आणि त्यानंतर आम्ही कुठे गेलो? त्या व्यंकटेशाच्या उदरामध्ये आम्ही गेलो म्हणे. अनंत ब्रह्मांड तिथे सामावलेले होते म्हणे, देवतांसहित ब्रह्मदेव तिथे मी प्रत्यक्ष बघितले म्हणे. त्याचप्रमाणे तो पुत्र म्हणाला की अहो बाबा, म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, मी तर स्वतः तिथे भूतगणांसह त्रिपुरारी तो महेश्वर मी तिथे बघितला. त्याचप्रमाणे सातही समुद्र ज्याच्या नेत्रामध्ये मावला असा मी तो भगवान शिव बघितला. आणि ते छोटे छोटे बाळ जे होतं, ते अर्भक जे होतं, कारण ते आता 1.5 वर्षाचं झालेलं होतं, ते सांगायला लागलं पप्पा पप्पा, बाबा बाबा म्हणे, मी तिथे बघितलं ना म्हणे, तिथे एक मोठी गुहा होती म्हणे, आणि त्या गुहेमध्ये अनेक प्रकारचे देव, दानव, यक्ष अशा प्रकारचे ते तिथे गण होते. आणि मग त्याची पत्नी पुन्हा सांगायला लागली की काय सांगू तुम्हाला, त्या वैकुंठ नायकाने आम्हाला पुन्हा एकदा बोलवलं आणि आम्हाला आणून तुमच्या समोर उभं केलं. हा चमत्कार त्याच्या परिवारानं त्यांना सांगितल्यानंतर तो विप्र सुद्धा म्हटला की अरे अरे अरे, व्यर्थ गेला म्हणे माझा जन्म, व्यर्थ गेलं म्हणे माझे वैद्यध्ययन, व्यर्थ गेली म्हणे माझी तीर्थयात्रा म्हणे, व्यर्थ गेलं म्हणे माझा अनुष्ठान म्हणे. ज्या देवासाठी मी हे केलं ना म्हणे, तो देवच मला कधी कळाला नाही म्हणे. आणि माझं आयुष्य आता कसं झालेलं आहे म्हणे, जैसे उदके विन सरोवर, म्हणजे पाण्याशिवाय ज्याप्रमाणे सरोवर असतं, नाकाशिवाय ज्याप्रमाणे मुख असतं, आणि दिव्याशिवाय ज्याप्रमाणे मंदिर शून्य असतं ना म्हणे, तसं माझं आयुष्य झालेलं आहे म्हणे. मला तर देव कधी कळालाच नाही, पण आज तुमच्यावरती त्या ईश्वरानं साक्षात कृपा केली. झालं. मग आता याच्या मनामध्ये सुद्धा
भाव निर्माण झाला. त्या तोंडमान राजाने जेव्हा हा चमत्कार बघितला तेव्हा त्याने एक असा मनाशी निश्चय केला की आपण आता सुवर्ण सहस्त्र तुलसी मंजिरी आपण व्यंकटेशाच्या चरणी आपण अर्पण करूया. झालं. दुसऱ्या दिवशी तोंडमान राजा पुन्हा पूजेला निघाला. ते सहस्त्र मृण्मय तुळशीचं पूजन करण्यासाठी हा राजा तिथे निघाला. हा मंदिरामध्ये गेला आणि बघतो तर काय तिथे मातीच्या कोणीतरी राजाच्या अगोदर सहस्त्र तुलसी मंजिरी त्यांनी अर्पण केलेल्या होत्या. आता राजाने ते बघितलं. राजाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे म्हणे मातीच्या मंजिरी कोणी अर्पण केल्या. असं राजा मनातल्या मनात म्हणायला लागला. तितक्यात व्यंकटेशाचा आवाज आला. अरे म्हणे जसं तू आहेस ना म्हणे तसे माझे लक्षवधी भक्त आहेत म्हणे. हा त्यातले काही दरिद्री आहेत तर काही श्रीमंत आहे म्हणे. बघ म्हणे उत्तर दिशेला एका कोसावरती एक गाव आहे म्हणे. त्या गावात भीम नावाचा एक कुंभार माझा भक्त राहतो म्हणे आणि त्याने मोठ्या भक्तिभावानं म्हणे मला तुळशी मंजिरा त्याने मला अर्पण केलेल्या आहे म्हणे. दरिद्री म्हणे बिचारा पण माझ्यावरती त्याची निष्ठा आहे. झालं. आता राजाने ठरवलं आपण याची भेट घ्यावी म्हणून तोंडमान राजा हा निघाला. त्या दिशेला राजा गेला. या राजाने त्या वस्तीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना कुंभारांची वस्ती, त्या कुंभारांच्या वस्तीमध्ये राजानं पाऊल ठेवला आणि त्या भीम नावाच्या त्या कुंभाराच्या घरी तो जसा गेला तसं त्याला असं दृश्य दिसलं की साक्षात गरुडावरून वैकुंठातून गरुडावर बसून श्रीहरी तिथे आले. त्याने त्या भीमाला आणि त्याच्या स्त्री सहित तो पूर्ण परिवार त्याने गरुडावरती ओढून घेतला आणि त्याला सायुज्य मुक्ती त्याला दिली आणि निजधामाला त्याला पाठवलं. त्यानंतर काय झालं इकडे तोंडमान राजा हाही मोठा भाविक यानं सुद्धा ठरवलं तू त्याला सायुज्य मुक्ती दिलीस का म्हणे. ठीक आहे म्हणे देवा तो तुझा अधिकार आहे म्हणे. मी तर भक्त आहे म्हणे. आम्हाला काय म्हणे ठीक आहे आम्ही फक्त तुमच्या नावामध्ये आम्ही समाधानी आहोत. तुमचं आम्ही फक्त गुणगान करणार. आणि असं म्हणून मग याला सुद्धा कळालं की अरे हे सुवर्ण वगैरे काही नसतं. देव जो असतो ना तो फक्त भावाचा भुकेला. देव फक्त भावाचा भुकेला असतो. त्याला फक्त भाव हवा असतो. आणि असं म्हणून उरलेलं संपूर्ण आयुष्य त्याने पुन्हा एकदा त्याच निष्ठेने व्यंकटेशाच्या चरणी निष्ठा ठेवून तो जीवन जगत गेला. आणि शेवटी काय झालं शेवटच्या क्षणी व्यंकटेशाच्या कृपेने त्या तोंडमानाला सुद्धा स्वरूपता मुक्ती मिळून तो सुद्धा निजपदी भगवान त्याला घेऊन गेले. अशा प्रकारचे अत्यंत सुंदर अत्यंत परम पवित्र अशा प्रकारची माझ्या या कुलदेवतेची ही सेवा त्या व्यंकटेशाने माझ्याकडून पूर्ण करून घेतली. मी त्याच्या चरणी अत्यंत ऋणी आहे. अत्यंत ऋणी आहे. अत्यंत ऋणी आहे. बोला लक्ष्मी नारायण भगवान की जय. जय गोविंदा. जय बालाजी. तिरुपती बाळासाहेब की जय.